हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, MST CET 2026चा फर्स्ट अटेम्प्ट जो आहे कंप्लीट झालेला आहे आणि फर्स्ट अटेम्प्टचा रिझल्ट प्लस ॲन्सर की तुमची कधी येणार आहे तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर पहा, आज जेव्हा मी इथं व्हिडिओ बनवत आहे तर आज MST CETचा सेकंड अटेम्प्ट इथं स्टार्ट होत आहे, म्हणजेच की 10 मे. ओके, सो सेकंड अटेम्प्ट आज इथं स्टार्ट होत आहे, बट अजूनसुद्धा फर्स्ट अटेम्प्टची ॲन्सर की आणि रिझल्ट अनाऊन्स केलेला नाही आहे. मग नेमका फर्स्ट अटेम्प्टचा रिझल्ट आणि ॲन्सर की कधी लागणार आहे, किंवा फर्स्ट आणि सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट आणि ॲन्सर की सेम तारखेला सेम दिवशी येणार आहे का, ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. तर पहा, दरवर्षी काय होते ना की MST CETचा एकच अटेम्प्ट असते, बट यावर्षी फर्स्ट आणि सेकंड असे 2 अटेम्प्ट ठेवण्यात आलेले आहेत पहिल्यांदा. तर पहा, मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आता 26 एप्रिलपर्यंत तुमची काय होती, MST CETचा एक्झाम होती फर्स्ट अटेम्प्टची. ओके, फर्स्ट अटेम्प्टची 26 एप्रिलपर्यंत लास्ट डेट होती एक्झामची. म्हणजे एकूण काय की 26 एप्रिलला फर्स्ट अटेम्प्ट पूर्णपणे कंप्लीट झाला. आणि दरवर्षी काय होत असते की जेव्हा एक्झाम कंप्लीट होते CETची, त्यानंतर 2 किंवा 3 वीक नंतर तुमचं इथं ॲन्सर की आणि रिझल्ट अनाऊन्स केला जातो. ठीक आहे, म्हणजे समजा की 2 वीक नंतर तुमची जी आहे ॲन्सर की येत असते. बट 26 एप्रिल झालेली आहे आणि 26 एप्रिल नंतर आज जवळपास इथं 2 वीक कंप्लीट झाले आहेत, बट अजूनसुद्धा फर्स्ट अटेम्प्टची ॲन्सर कीसुद्धा आलेली नाही आहे. म्हणजे या डेटपर्यंत ॲन्सर की तुमची यायला पाहिजे होती, बट अजूनसुद्धा आलेली नाही आहे. आणि म्हणजे ॲन्सर की आल्यानंतर काही दिवसांनी 7 ते 8 दिवसांनी लगेच तुमचं इथं काय असते, रिझल्ट अनाऊन्स केल्या जात असते. म्हणजे तुमचे पर्सेंटेज तुम्हाला इथं समजत असतात. बट अजूनसुद्धा ॲन्सर की आतापर्यंत यायला पाहिजे होती, बट नाही आलेली आहे. ठीक आहे, मग ठीक आहे, आता जो सेकंड अटेम्प्ट इथं स्टार्ट होत आहे, आपण असं कन्सिडर करू शकतो की तुमचं जे सेकंड अटेम्प्ट स्टार्ट होताना MST CETचा जो फर्स्ट अटेम्प्ट आहे त्याची ॲन्सर की या सेकंड अटेम्प्टमध्ये येऊ शकते. म्हणजे होऊ शकते येणाऱ्या 3 ते 4 दिवसांमध्ये तुमची ॲन्सर की रिलीज होऊ शकते. एक्सपेक्टेड आहे, मी इथं कन्फर्म सांगत नाही, एक्सपेक्टेड आहे, येऊ शकते. आणि त्यानंतर तुमचा रिझल्टसुद्धा होऊ शकते, ते अनाऊन्स करतील. ठीक आहे, हे एक आहे ओके कंडिशन. त्यानंतर सेकंड कंडिशन अशी आहे की तुमची जे आता सेकंड अटेम्प्ट इथं स्टार्ट झालेला आहे MST CETचा, तर 10 मे आणि 11 मे या 2 दिवसांमध्ये तुमचं PCB ग्रुपची एक्झाम होणार आहे. आणि त्यानंतर जे 12 मे आहे, ओके, 12 मे ते 21 मेपर्यंत तुमचं PCM ग्रुपची एक्झाम होणार आहे. कारण की PCMचे स्टुडंट जास्त आहे म्हणून त्याला इथं जास्त शिफ्ट्समध्ये एक्झाम इथं कंडक्ट केली जात आहे. ठीक आहे, 21 मेपर्यंत तुमची इथं फायनल एक्झाम होऊन जाणार आहे सेकंड अटेम्प्टची MST CETची. ठीक आहे, आता पहा, 21 मे नंतर आता जो फर्स्ट अटेम्प्ट आहे आणि सेकंड अटेम्प्ट आहे, दोन्ही अटेम्प्ट इथं काय कंप्लीट होणार आहेत. आता जेव्हा दोन्ही अटेम्प्ट इथं कंप्लीट झालेले आहेत, म्हणजेच काय की आता तुमचं पूर्णपणे ॲन्सर की ओके प्लस रिझल्ट लावण्यासाठी इथं CET सेल पूर्ण सज्ज असणार आहे. आणि तुमचं इथं रिझल्ट प्लस ॲन्सर की दोन्ही अटेम्प्टची एकसारखी इथं म्हणजे एंडिंग ऑफ मेला, म्हणजे लास्ट वीक ऑफ मेमध्ये इथं होऊ शकते की तुमचं इथं रिझल्ट प्लस ॲन्सर की रिलीज केली जाणार आहे फर्स्ट अटेम्प्ट प्लस सेकंड अटेम्प्ट दोन्ही ग्रुपसाठी. अशी एक कंडिशन आहे. ओके, असं म्हणजे होऊ शकते जर आता येणाऱ्या 8 ते 10 दिवसांमध्ये जर तुमची इथं जे आहे ॲन्सर की फर्स्ट अटेम्प्टची नाही आली, तर दोन्ही फर्स्ट अँड सेकंड अटेम्प्टची ॲन्सर की तुमची लास्ट वीक ऑफ मेमध्ये इथं होऊ शकते, ते रिलीज करतील. ठीक आहे, दोन्ही एकसारखी फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्ट. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल. किंवा म्हणजे हे कधी होणार आहे, जेव्हा तुमची आता येणाऱ्या 4 ते 5 दिवसात जर काहीच अपडेट नाही आली फर्स्ट अटेम्प्टच्या ॲन्सर कीबद्दल किंवा रिझल्टबद्दल, तर होऊ शकते दोन्ही फर्स्ट आणि सेकंड अटेम्प्टची तुम्हाला लास्ट वीक ऑफ मेमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग दी व्हिडिओ. आणि अजून काही अपडेट आली तर मी तुम्हाला नक्की देणार आहे. तुम्हाला काय वाटतं कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.